नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रचाराकरता रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांच्या प्रचार सभेचं आयोजन आज करण्यात आलंय। दुपारी 1 वाजता ही प्रचार सभा होणार आहे। यात मुख्य आकर्षण असणार आहे ते अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे, कारण या प्रचार सभेत एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित असणार आहेत। त्या पहिले जळगावच्या अंमळनेर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होईल। 12 वाजता या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यानंतर मात्र 1 वाजता ही सभा होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज बारामतीमध्ये आहेत आणि त्यामुळे पवारांच्या या बालेकिल्ल्यात अमित शहा काय तोफ धडाडणार हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। तर दुपारी 3 वाजता अमित शहांच्या या सभेला सुरुवात होणार आहे। तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबादमध्ये असतील। संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी प्रचार सभेचं हे आयोजन करण्यात आलंय। याचविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडे। अद्वैत, जर सुरुवातीला आपण पाहिलं तर खरं तर बारामतीमध्ये पंतप्रधान मोदीच येणार होते, पण ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली आणि आता मात्र अमित शहा बारामतीमध्ये येणार आहेत। आज सभा होणार आहे। वारंवार जर सभेचा आढावा घेतला तर मोदींनी एकूणच पवारांवर टीका केलेली आहे। आज मात्र अमित शहा बारामतीत बालेकिल्ल्यात येऊन काय बोलणार हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपण जर बघितलं तर जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा भाजपने महाराष्ट्रामध्ये 48 जागांपैकी 43, 44, 45 जागा आम्ही जिंकू असं सांगितलं होतं आणि त्यांना या वाढलेल्या जागा कुठल्या असं जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी बारामती असेल असं सांगितलं होतं। रावसाहेब दानवे असतील, मुख्यमंत्री असतील किंवा अमित शहा यांनी आता बारामती जिंकण्याचा चंग बांधलेला आहे आणि त्यामुळेच कांचन कुल यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने आपण बघितलं की नरेंद्र मोदी हे जवळच अकलूजला येऊन गेले आणि खास अकलूजला जरी सभा असली माढा मतदारसंघात तरी त्यांचं लक्ष बारामती होतं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी पवारांना लक्ष केलेलं आहे। त्यामुळे आज अध्यक्ष अमित शहा हे खुद्द बारामतीमध्ये येत आहेत। मुख्यमंत्र्यांनी सभा घेतलेल्या आहेत परंतु ते बारामतीच्या कडेकडेला घेतलेले आहेत। इंदापूरला त्याची सभा 2 दिवसानंतर आहे किंवा त्याची सभा एक सुप्यामध्ये आहे, पण प्रत्यक्ष बारामती शहरामध्ये सभा झालेली नाही आणि ती आज होते। त्यामुळे निश्चितपणे उत्सुकता आहे, कारण स्वाभाविकपणे शरद पवार, अजित पवार हे टार्गेट असणार आहे। पण विशेष म्हणजे आजच सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार हे देखील बारामती तालुक्यामध्ये आहेत आणि त्यांचा देखील प्रचार हा सासवड किंवा बारामतीच्या आसपास आहे आणि शरद पवार हे शेजारी म्हणजे माळशिरस अकलूजच्या जवळ म्हणजे मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये असणार आहेत, कारण अकलूजच्या सभेमध्ये मोहिते पाटलांचा सत्कार करताना पवारांना टार्गेट केलं होतं। त्यामुळं शरद पवार आज माढा मतदारसंघामध्ये अकलूजच्या जवळ माळशिरस आहे तिथं ते काय बोलतायत आणि ही सभा 4 वाजताच आहे, म्हणजे जेव्हा अमित शहा बारामतीमध्ये असतील तेव्हाच पवार हे एक प्रकारे माढा मतदारसंघामध्ये असतील। त्यामुळं अमित शहा आणि भाजप हे आज काय बोलतात याची उत्सुकता आहे। बारामतीमध्ये नरेंद्र मोदी हे सभा घेणार होते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, परंतु त्यांनी ती बारामती लोकसभा मतदारसंघात न घेता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये घेतलेली आहे। पण काही का असेना तळ ठोकून असलेले चंद्रकांत पाटील असोत, रावसाहेब दानवे असोत किंवा खुद्द मुख्यमंत्री असोत यावेळी कॉन्फिडंट आहेत की आम्ही बारामतीला सुरुंग लावणार। त्यामुळे खरोखर आज या सुरुंग लावण्यासाठी जो दारुगोळा आहे तो अध्यक्ष आता आज किती वापरतात, किती राखून ठेवतात हे बघावं लागेल। पण निश्चितपणे बारामतीची जी निवडणूक आहे ती या सगळ्यामुळं म्हणजे भाजपच्या मिशन बारामतीमुळं पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली। निश्चित, त्यामुळे आज बारामतीमध्ये एकूणच पवार